नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी सर्व इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आणि सेमीचे विद्यार्थ्यांचा तास घेणार आहोत. आणि या तासिकेला आपण सेमीची बोर्ड क्वेश्चन पेपर, आजच झालेला हा पेपर आणि याची उत्तरपत्रिका आपण आजच्या चॅनलवर टाकणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या पेपरची आन्सरशीट मिळणार आहे आणि त्यामुळे आपण लिहिलेला उत्तरं आणि ही उत्तरं कितपत साम्य आहे ते पाहता येईल आणि त्यावरून आपल्याला किती मार्क्स मिळतील हे सुद्धा समजणार आहे. त्यासाठी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. 20 मार्च 2024 रोजी झालेला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा पेपर. बघा, काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि त्या प्रश्न पहिला, चूज द करेक्ट आन्सर. बघा, पहिल्याचं बी, 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 5 गाळलेल्या जागा जर आपण बरोबर निवडल्या असतील तर आपल्याला 5 गुण मिळणार आहेत. दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं सी, चौथ्याचं सी, तारापूर, पाचव्याचं ए. या पद्धतीने 5 गाळले जागा लिहायचे आहेत. त्यानंतर बी भाग बघा, 5 गुणांसाठी गटात न बसणारा शब्द आहे लंगफिश. बघा, अंडरलाईन करून दाखवलेली. दुसरा आहे ट्विन. 5 गुणांसाठी हाही प्रश्न, 5 प्रश्न विचारलेले आहेत. तिसरं एक चुकी बरोबरसाठी, ते आहे बरोबर, ट्रू. त्यानंतर WHO लॉंग फॉर्म सांगितला आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्यानंतर मॅच द पेअर, बी, काहींनी ए लिहिलेलं आहे. त्यानंतर सायंटिफिक रिझन क्वेश्चन नंबर 2, 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा ती उत्तरं. या ठिकाणी हे पहिल्याचं उत्तर आणि हे दुसऱ्याचं. या पद्धतीने दोन्ही प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर बी भाग बघा, 6 गुणांसाठी आणि 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा, हे दुसऱ्याचं उत्तर. त्यानंतर तिसरा, चौथा त्याच ठिकाणी उत्तर लिहून दाखवलेले, ते पहा. त्यानंतर या ठिकाणी पण दिलेले चौथ्याचं उत्तर. प्रश्न तिसरा, 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत 15 गुणांसाठी. बघा, पहिला प्रश्न, त्यानंतर दुसरा, बघा हे तिसऱ्याचं दुसऱ्याचं उत्तर. त्यानंतर तिसऱ्याचं उत्तर याच ठिकाणी लिहून दिलेलं आहे, पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित काही रिकाम्या जागा आहेत, ते आपल्याला या पद्धतीने टाकायच्या आहेत.
त्यानंतर चौथं, आकृतीचं निरीक्षण करायचं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा ही प्रश्न आणि त्यांची उत्तरं. पाचव्याची उत्तरं या पद्धतीने हवी आहेत. जर लिहिली असतील तर आपल्याला या प्रश्नाचे 3 पैकी 3 गुण मिळतील. 6व्याचं उत्तर, त्यानंतर 7वं, बघा या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं उत्तर, त्यानंतर हे तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर, हा पुढचा प्रश्न. याच ठिकाणी उत्तरं लिहून दिलीत बघा. त्यानंतर प्रश्न चौथा, आन्सर एनीवन, 5 गुणांसाठी. बघा त्या 5 प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने पूर्ण करायची आहेत. त्यानंतर हा दुसरा, 2 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघा हे चौथ्याचं दुसऱ्याचं उत्तर 4 पॉइंट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट 2चा पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांचेही पेपर्स आपल्याला हवे असतील, इतिहासाची IMP हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. त्यात आपल्याला सर्व विषयांचे व्हिडिओ याच पद्धतीने पाहायला मिळतील. थँक्यू.